नमस्कार मित्रांनो, शासनाच्या रब्बी हंगामासाठीच्या महत्त्वाकांक्षी ई पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र जिल्ह्यात प्रत्यक्ष नोंदणीचा वेग अपेक्षेइतका नसल्याचे चित्र समोर आले आहे. 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या उपक्रमानुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या 7/12 उतार्यावर पीक नोंद अँड्रॉइड मोबाईलद्वारे करणे बंधनकारक आहे. परंतु 24 जानेवारीची अंतिम मुदत ही जवळजवळ येऊनही मोठ्या प्रमाणावर क्षेत्र अजूनही नोंदणीबाहेर असल्याचे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. तर केवळ 39% नोंदणी पूर्ण. यामध्ये जिल्ह्यात रब्बी हंगाम 2025 अंतर्गत सुमारे 89,340.75 हेक्टर क्षेत्रावर ई पीक पाहणी अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एकूण 7,99,195 मालकी प्लॉट्सपैकी आतापर्यंत केवळ फक्त 80,028 प्लॉट्सवर DCS ॲपद्वारे पीक नोंदणी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण नोंदणी फक्त 39.32% मर्यादित राहिलेली आहे. उर्वरित क्षेत्रावर तातडीने नोंदणी होणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे. ही आकडेवारी पाहता डिजिटल उपक्रम आणि शेतकरी सहभाग यामध्ये अजूनही मोठी दरी असल्याचे स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्याचे आव्हान आहे. हे बघू मित्रांनो, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे स्पष्ट आवाहन केलेले आहे. तर DCS ॲपद्वारे नोंदणी आवश्यक आहे. म्हणजेच ई पीक पाहणीसाठी DCS व्हर्जन 4.0.5 हे ॲप अँड्रॉइड मोबाईलवर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. गुगल क्रोम अद्ययावत करून शेत बांधावर प्रत्यक्ष जाऊन पीक नोंदणी करून माहिती अपलोड करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक शेतकऱ्याकडे स्मार्टफोनचा अभाव, इंटरनेटची समस्या, ॲप हाताळण्याची अशा अडचणी दिसून येत आहेत. अशावेळी तलाठी, कोतवाल, CSC केंद्र तसेच गावनिहाय नियुक्त सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. तर ई पीक पाहणी न केल्यास होऊ शकते मोठे नुकसान. यामध्ये ई पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नाही, तर ती शेतकऱ्याच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची थेट जोडलेली आहे. जर 7/12 उतार्यावर पीक नोंदणी झाली नाही तर तो पीक कोरा राहतो आणि नंतर भरता येत नाही. तर यामुळे पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई, विविध शासकीय अनुदाने व योजना याचा लाभ मिळण्यात मोठे अडथळे येऊ शकतात. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक पीक नोंद हीच शेतकऱ्याची सर्वात मोठी ढाल ठरते. तर ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे ते बघ मित्रांनो. 7/12 उतार्यावर अधिकृत पीक नोंद होते. पीक विमा व नुकसान भरपाईसाठी आधार मिळतो. कृषी योजनांचा लाभ घेणे सोपे होते. नैसर्गिक आपत्तीवेळी मदत लवकर मिळते. यामुळे ई पीक पाहणी महत्त्वाची आहे. तर जिल्ह्यातील ई पीक पाहणीची सद्यस्थिती काय आहे ते बघू. अपेक्षित क्षेत्र आहेत 89,340.75 हेक्टर. एकूण मालकी प्लॉट्स आहेत 7,99,195. नोंदणी झालेले प्लॉट्स आहेत 80,028. तर पूर्ण झालेली नोंदणी फक्त 39.32% आहे.